गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। बघा, समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्यानं आहे ना, जर ठरवलं ना तर तुमचं चांगलंच होणार आहे। म्हणजे जीवनामध्ये आहे ना, हे जर तुम्ही निरूपण व्यवस्थित ऐकलं ना तर तुमच्या जीवनामध्ये निश्चित बदल घडणार आहे। पण मनुष्य मात्र एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो, तर मग व्यवस्थित भक्ती घडेल का बरं? कधीच घडणार नाही। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्यानं आहे ना प्रत्येकावर विश्वास ठेवायला हवा, पण सावधसुद्धा राहायला हवं ना। कारण कधी कधी आहे ना, स्वतःचे दात सुद्धा स्वतःची जीभ चावतात। चेहरा सुंदर असो वा नसो, शब्द नेहमी सुंदर ठेवा। कारण लोक आहेत ना, चेहरा अनेकदा विसरून जातात, पण शब्द आहेत ना ते नेहमी लक्षात ठेवतात ना। म्हणून काही नसताना जी माणसं आहेत ना आपल्यासोबत निष्ठावंत उभी राहतात, ती योगायोगाने अजिबात नसतात, तर ती आहे ना भगवंतानेच पाठवलेली असतात ना। कारण स्वार्थ जेव्हा संपतो ना की बहुतेक नीतीसुद्धा संपतात। पण देवाने दिलेली माणसं आहेत ना, परिस्थितीच्या प्रत्येक कसोटीचा या विश्वास आणि साथ कधीही सोडत नाही। म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा देव स्वतः माणसाच्या रूपामध्ये आपल्या बाजूने उभा असतो। आपला शत्रू जितकी इजा पोचू शकत नाहीत ना, त्यापेक्षा जास्त इजा आपले अनियंत्रित विचार आपल्याला पोचू शकतात। म्हणून या विचारांपासून आपण सावध राहायला हवं। समर्थांनी सांगितलंच आहे ना, हे जग आहे ना ते विश्वासावर चालतं। जर आपण दुसऱ्यावर विश्वास ठेवला नाही तर हे जग चालेल का बरं? बघा, हे विश्वास ठेवणारे आहेत ना, बघा दुसऱ्याचं ऐकणारी आहेत। बघा, जगामध्ये 5% माणसं असतील, पण हे त्यांच्यामुळं जग चालतं ना, आणि आपण सुद्धा त्याच्यातलं व्हावं। म्हणजे समर्थांनी सांगितलेला खरा भक्ती मार्ग, खरा जीवनक्रम आहे ना। बघा, कुठं बहिरं व्हावं, कुठं आंधळं व्हावं आणि कुठं मुकं व्हावं आहे ना, हे ज्याला ठरवता आलं म्हणजे तो आयुष्यातील बरीच गणित आपोआप सोडू शकेल। पण हे आपल्याला कळतं का बरं? कधीच कळत नाही। आपण जिथे बोलायचं नसेल तिथे बोलायला लागतो, जिथे गप्प राहायचं तिथे आपण जास्त बोलायला लागतो, जिथे आपण जास्त बोलायचं नाही तिथे आपण भरपूर बोलायला लागतो, जिथे मुकं राहायचं आहे ना तिथे आपण मुकं राहत नाही। म्हणजे या गोष्टीतून आपल्याला सुटायचं असेल ना तर समर्थांनी सांगितलंच आहे ना। म्हणजे बघा, आता रामनवमी झाली आणि रामनवमी म्हणजे आपल्याला राम कळाला का बरं? बघा, ज्यांना ज्यांना कळाला ना ते भक्ती मार्गामध्ये लागले, ज्यांना ज्यांना कळाला ते कर्मामध्ये श्रेष्ठ झाले, ज्यांना ज्यांना कळाला ते बघा उपासनेला लागले। पण आपल्याला कळाला का बरं? राम आहे ना, उगीचच म्हणजे झोपतो त्याला आराम म्हणतात, झोपलेला परत कधी उठत नाही त्याला हे राम म्हणतात, आणि मित्रासारखा वागतो ना त्याला सखाराम म्हणतात, जो राजालाही आदर्श घेऊन राहतो त्याला राजाराम म्हणतात, आणि हृदयाचे जाणतो ना त्याला आत्माराम म्हणतात, एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला सीताराम म्हणतात, भगवंत ज्यांचे पाय पूजतो ना त्यांना तुकाराम म्हणतात, प्रसंगी हाती शस्त्र धरून अन्यायाशी लढतो त्याला परशुराम म्हणतात, आणि जो अखंडपणे भगवंताचा दास होऊन राहतो ना त्याला रामदास म्हणतात। आता यामध्ये आपल्याला काय व्हावं वाटेल बरं? आपल्याला आहे ना, दास जरी झालो ना तरी सर्व पापांचा नाश होईल, आणि आपल्याला दासच व्हायचं आहे, बाकी दुसरं काही झालो नाही तरी चालेल।
म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण श्रेष्ठ कर्म म्हणजे काय बरं? श्रेष्ठ कर्म म्हणजे दुसऱ्याच्या जीवनामध्ये शांतता निर्माण करणं, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं म्हणजे भक्ती आहे ना. बघा, तुम्ही पाहिलं आहे का, हवेच्या जीवावर उडणारा कचरा आहे ना, हवा जेव्हा थांबते ना तेव्हा पुन्हा तो कचरा जमिनीवर येतो. मग आपण कचरा आहेत की हवा आहोत हे आपण स्वतःला तुम्ही विचारा. जर तुम्ही कचरा असाल ना तर तुम्ही किती जरी उंच गेलात ना, पण हवा जेव्हा थांबली तेव्हा तुम्ही जमिनीवरच येणार आहात. म्हणून किती जरी मोठे झालात ना तरी भूमातेला कधीच विसरू नका. नेहमी पाय तुमचे जमिनीवर ठेवा. जेव्हा तुम्ही जमिनीवर पाय ठेवून उंच उडी माराल ना तेव्हा जीवनामध्ये तुम्ही सक्सेसफुलसुद्धा व्हाल आणि भगवंताला सुद्धा तुम्ही आवडू लागाल. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. बघा, जो आवडे सर्वांना तुझी आवडे देवाला. बघा, तुम्ही सर्वांच्या आवडीचे जेव्हा व्हाल ना तेव्हा भगवंत सुद्धा तुमच्या जवळ येईल. भगवंताला बोलवण्याची गरज नाही. बघा, म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना बदल घडलाच पाहिजे. आता रामनवमी होऊन गेली, मग या रामनवमीमध्ये आपण काय शिकलो बरं? आपण आपल्या जीवनामध्ये बदल केला का बरं? बघा, एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की आपल्या जीवनामध्ये आपण बदल कसा करायला हवा आणि निश्चित आपल्या जीवनामध्ये बदल घडेल. फक्त आपण भक्ती मार्गाची भगवंताचे पाय धरले पाहिजेत, भगवंताचे चरण स्पर्श केले पाहिजेत. बघा, एक माणूस, बघा, आता गौतम बुद्ध कोणाला माहीत नसतील असं या दुनियेमध्ये तरी मनुष्य नसेल. एकदा माणूस, बघा, एका बुद्धांच्या अंगावर थुंकला आणि बुद्धाने शांतपणे आपल्या वस्त्राने ती थुंकी पुसली आणि अगदी मनातल्या मनाती क्रोधित न होता अगदी सहजपणे विचारत आणखी काही सांगायचं आहे. तो मनुष्य एकदम बावरला आणि काय उत्तर द्यावं ते त्याला अगदी काही सुचेना. आणि त्या माणसाला वाटलं होतं की बुद्ध काही प्रतिक्रिया करतील, थोडेफार रागवतील, का थुंकला असं विचारतील सुद्धा आणि असं काही घडेल की प्रत्युत्तर द्यायचं ते मनाशी ठरवून तो आला होता. पण असं काही झालं नाही आणि असं काही न घडल्यानं तो बुचकुळ्यात पडल्यासारखा झाला. काय करावं त्याला सुचेना आणि एकदम तो बुद्धांना म्हणाला, हे तुम्ही काय विचारता बरं? तुम्ही म्हणाल, बुद्ध म्हणाले, मी बरोबर विचारलं, तुम्हाला दुसरं काही सांगायचं आहे का? तेव्हा तो मनुष्य म्हणाला, मी तुम्हाला काहीही सांगितलं नव्हतं, केवळ तुमच्यावर थुंकलो. बुद्ध म्हणाले, तुम्ही थुंकलात पण मला वाटलं तुम्ही मला काही विचारलं, कारण थुंकणं ही पण काही सांगण्याची रीत आहे ना. म्हणजे कदाचित तुमच्या मनामध्ये इतका राग आलेला होता की जो तुम्ही शब्दात व्यक्त करू शकला नाहीत, म्हणून तुम्ही एक शब्दही न बोलता थुंकण्याद्वारे तो राग प्रदर्शित केला. मी पण कित्येक वेळा खूप काही सांगू इच्छितो, पण जेव्हा ते शब्दांनी प्रकट करता येत नाही ना तेव्हा ते काही इशाऱ्यांद्वारे सूचित करतो. तुम्ही पण तुमचा भयंकर क्रोध आहे ना शब्दांनी प्रदर्शित करू नका. तेव्हा थुंकण्याच्या इशाऱ्यानं तो दाखवलात आणि तुमच्या मनातील गोष्ट मला समजली. तो माणूस म्हणाला, तुम्हाला काही समजलं नाही, मला तुमचा फार राग आला होता, तो मी दाखवला. बुद्ध म्हणाले, मी बरोबर समजलो, तुम्हाला माझा राग आला होता, तो तुम्ही थुंकण्याद्वारे प्रकट केला. तो माणूस म्हणाला, मग तुम्ही माझ्यावर क्रोधित का झाला नाहीत बरं? बुद्ध म्हणाले, तुम्ही काही माझे मालक नाही, तुम्हाला माझा राग आला हे दाखवण्यासाठी आणि मला भडकवण्यासाठी तुम्ही माझ्यावर थुंकलात. म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणे मी भडकलो तर मी तुमचा गुलाम ठरेल ना. मी काही तुमच्या इच्छेप्रमाणे वागणारा, तुमच्या मागोमाग चालणारी तुमची सावळी नाही. तुमचा क्रोध आहे ना, आता तुम्ही तो दाखवला. आता मी काय करायचं ते ठरवणारा, मी स्वतंत्र आहे ना. मला जे करायचं आहे ते मी निश्चित करेल. भगवान बुद्धानं काहीही केलं नाही, ते रागावले नाही, थुंकी पुसून टाकली. हे पाहून तो माणूस निघून गेला.
दुसऱ्या दिवशी तो माणूस बुद्धांची क्षमा मागायला आला आणि त्यांच्या पाया पडला आणि रडू लागला. त्या माणसाचं डोकं वर करून रडत रडत बुद्धांकडं पाहिलं. बुद्ध म्हणाले, आता आणखी काही सांगायचं आहे का? तो माणूस म्हणाला, आपण हे काय विचारता बरं? भगवान बुद्ध म्हणाले, मला सगळं काही समजलं. तुमच्या मनातला पश्चाताप भाव इतका तीव्र झाला आहे ना, तो तुम्ही केवळ शब्दांनी व्यक्त करू शकत नाही. तुम्ही डोळ्यात पाणी आणून आपले मस्तक माझ्या पायावर ठेवून इशाऱ्यानं तुम्ही तो व्यक्त केला, बरोबर ना? कालही तुम्ही मला काही सांगण्यासाठी आला होता, पण हे व्यक्त करणं शब्दांच्या पलीकडलंच असल्यानं तुम्ही थुंकीच्या इशाऱ्यानं मला सांगून गेलात. आजही तुम्ही मला जे सांगण्यासाठी इच्छित आहात ना, तेही शब्दांच्या पलीकडं असल्यानं आपल्या डोळ्यातील अश्रुधारा आहेत ना, आणि मस्तक माझ्या पायावर ठेवून म्हणजेच खुणांनी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करीत आहात. ते सगळं मी बरोबर समजलो. तो माणूस म्हणाला, मी क्षमा मागायला आलो आहे, मला क्षमा करा. बुद्ध म्हणाले, मी का म्हणून क्षमा करू? मी काल तुमच्यावर क्रोध केलाच नव्हता, तर क्षमा करण्याचा प्रश्नच कुठं येतो बरं? काळ जसे तुम्ही माझ्या अंगावर थुंकलात ना, त्याचप्रमाणे आज माझ्या पाया पडलात. बस तुम्ही स्वतःचा आपल्या कृत्याची फिटाणफीट केली. त्यात मला काही कर्म करण्याची काय जरूरत आहे बरं? मी काही तुमचा गुलाम नाही की तुम्ही रागावलात मीही रागवावं. तुम्ही म्हणालात तेव्हा मी तुम्हाला क्षमा करायची. बघा, या गोष्टीतून काय बोध घ्यायचं बरं? की चांगलं किंवा बरं आहे ना, समोरचा कसाही वागला ना, त्याला प्रत्युत्तर देणार. तेव्हा सर्वस्व आपल्या हाती असतो. त्याच्या चुकीच्या वागणुकीला प्रतिसाद देऊन आपण त्यांचं गुलाम व्हायचं नाही ना. म्हणजे एकदा भगवान बुद्ध एका शेतकऱ्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेले. तथागतांना भिक्षा मागायला आलेले पाहून तो शेतकरी तुच्छतेने म्हणाला, श्रमण, मी शेत नांगरतो आणि मग जेवतो. तू सुद्धा नांगरणी करून बी पेरावं आणि मग जेवावं. बुद्ध म्हणाले, महाराज, मी सुद्धा शेती करतो. शेतकऱ्याला कुतूहल वाटलं आणि तो म्हणाला, मला तुमच्याकडे नांगर, बैल किंवा शेतीसाठी शेतही दिसत नाही. मग तुम्ही शेती करता असं कसं म्हणू शकता बरं? कृपया तुमच्या शेतीबद्दल सांगावं. बुद्ध म्हणाले, महाराज, माझ्याकडे श्रद्धेचे बीज आहे, तपश्चर्येचं बीज आहे, वर्षा व नांगराच्या रूपामध्ये लोक आहेत, पापाच्या भयाची काठी आहे आणि विचारांची दोरी आहे, आणि स्मृती आणि चेतनाच्या रूपात नांगर आणि नाणं आहे. मी माझ्या शब्दात आणि कृतीमध्ये संयमी आहे. मी माझे हे शेत आहे ना, निरुपयोगी तणापासून मुक्त ठेवतो, आणि जोपर्यंत मला आनंदाचं पीक मिळत नाही ना, तोपर्यंत चिकाटीने प्रयत्न करत राहील. माझा हा ऋषभ अडथळ्यांसमोर अविचळ आहे. तो मला थेट शांतीच्या निवासस्थानाकडे घेऊन जातो. अशा प्रकारे मी अमृताची लागवड करतो. बघा, अशांत मन आहे ना, हे नेहमी प्रश्नांनी भरलेलंच असतं ना. जेव्हा मनामध्ये सतत गोंधळ चालू असतो, तेव्हा योग्य निर्णय घेणं कठीण होतं. असाच एक प्रेरणादायी प्रसंग आहे ना, गौतम बुद्ध आणि एका अशांत व्यक्तीची संबंधित जाणवतो. म्हणजे आपल्याला सांगतो की कधी कधी शांत राहणं हे मनाला शांती देण्याचा सर्वात मोठा मार्ग बनतो. गौतम बुद्ध दररोज आपल्या शिष्यांना उपदेश देत असत. शिष्यांव्यतिरिक्त त्यांचे उपदेश ऐकण्यासाठी खूप दूरवरनं लोक यायची. एक दिवस जेव्हा बुद्ध आपल्या शिष्यांना जीवनातील या गहन गोष्टी समजावून सांगत होते ना, तेव्हाच एक व्यक्ती तिथे पोचला. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि अस्वस्थता दिसत होती. त्यानं बघा हात जोडून म्हटलं की माझं मन खूप अशांत आहे. माझ्या मनात शेकडो प्रश्न निर्माण होत राहतात. कृपया माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्या, जेणेकरून मला मनाची शांती मिळू शकेल. बुद्ध म्हणाले, मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. त्याआधी तुला 1 वर्षाचं मौन धारण करावं लागेल. 1 वर्षानंतर तुला जे हवं आहे ना, ते मला विचार. मी एकही प्रश्न अनुत्तरित ठेवणार नाही.
तू सांगशील ना, सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. तो माणूस आश्चर्यचकित झाला होता, पण त्याला बुद्धांवर विश्वास होता. त्यानं विचारलं की तुम्ही खरोखर एका वर्षानंतर माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्की द्याल का? बुद्धांनी दृढ स्वरामध्ये सांगितलं की मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. बुद्धांचं म्हणणं ऐकून त्या व्यक्तीनं मौन व्रत धारण केलं. सुरुवातीला मौन पाळणं कठीण होतं, पण हळूहळू त्याचं मन शांत होऊ लागलं. बोलण्याची इच्छा कमी होऊ लागली आणि विचार स्वाभाविकपणे स्थिर होऊ लागले. मौनामुळं त्यांच्या आत खोलवर ही डोकवण्याची क्षमता विकसित झाली. तो ध्यानात उतरू लागला आणि बाहेरील जगाच्या गडबडीपासून दूर आपल्या मनाच्या थरांना समजवू लागला. एक वर्ष लोटलं. बुद्धांनी त्याला बोलावून सांगितलं की आता तुझे प्रश्न विचारू शकतोस. तुझ्या मनामध्ये जे काही असेल ना, ते सर्व मला विचार. तो व्यक्ती हसला आणि म्हणाला की आता माझ्या मनामध्ये आहे ना कोणते प्रश्न आहेत, ना कोणता भ्रम आहे. मौनानं माझ्या मनाला उत्तर दिलं आहे. बुद्ध म्हणाले, जेव्हा मन अशांत असतं ना, तेव्हा प्रश्नसुद्धा वाढतात, पण जेव्हा मन शांत होतं तेव्हा प्रश्न आपोआप संपून जातात. मौन आपल्याला आत घेऊन जातं. जिथे सर्व उत्तरं आहेत ना, त्या आधीपासूनच अस्तित्वात आहेत. हा प्रसंग आपल्याला शिकवतो ना की जीवनातील अनेक समस्यांचं निराकरण बाहेर नाही, तर आपल्या आतच दडलेला आहे ना. तिथे पोचण्याचा मार्ग मौन आहे. तिथे पोचण्याचा मार्ग उपासना आहे. जिथे उपासना घडेल ना, तिथे सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. बघा, एकदा बुद्धांनी एका वृद्ध शिष्याला वयाचं रहस्य सांगितलं. गौतम बुद्धांचा एक वृद्ध शिष्य होता ना, तो साधा आणि शांत स्वभावाचा होता. तो बुद्धांसोबत राहिला आणि वर्षानुवर्ष त्यांच्या सहवासाचा आनंद घेतला. एके दिवशी बुद्धांनी त्याला विचारलं, तुझं वय किती आहे बरं? शिष्य म्हणाला, सुमारे 70 वर्ष. बुद्ध हसले आणि म्हणाले, नाही, तू बरोबर वय सांगत नाहीस. हे ऐकून वृद्ध शिष्य चकित झाला. तो विचार करू लागला, मी काही चूक केली का? तो म्हणाला, मी माझे खरे वय सांगितलेलं आहे. मी म्हातारा झालो आहे. माझे दात पडले आहेत. मला नातवंड आहेत. मी 70 वर्षाचा आहे. मग तुम्ही असे का म्हणत आहात बरं? बुद्धांनी अतिशय शांतपणे उत्तर दिलं, तू फक्त 1 वर्षाचा आहेस. आता शिष्य आणखीनच चिंतेत पडला. कसे काय बरं? त्यानं विचारलं. बुद्धांनी उत्तर दिलं, तुम्ही सांसारिक व्यवहार आहे ना, इच्छा आणि भ्रमांमध्ये घालवलेले 69 वर्षे आहेत ना, फक्त शरीराची वर्ष होती. त्यांच्या आत्म्याच्या प्रवासामध्ये काही हातभार नव्हता. पण जेव्हा तुम्ही धर्माच्या मार्गावर पाऊल ठेवलं ना, तेव्हा तुम्ही खरोखर साधना, ध्यान आणि आत्मनिरीक्षण स्वीकारलं ना, तेव्हा तुमचं जीवन खरोखर सुरू झालं. तो काळ फक्त 1 वर्षाचा आहे. तेच तुमचं खरं वय आहे ना. बुद्धांचा हा संवाद फक्त वृद्ध शिष्यांसाठी नव्हता, तर तो प्रत्येक व्यक्तींसाठी आहे ना. बुद्धांचा हा दृष्टिकोन आपल्याला शिकवतो ना की हे जीवन वर्षाचं नाही आणि जाणीवेने मोजले जातं. आपण आत्मविकास, सद्गुण आणि आत्मशुद्धीकरणासाठी जो वेळ घालवतो ना, तो मौल्यवानच असतो ना. म्हणून आपल्यापैकी बरेच जण वर्षानुवर्ष काम करता, कधी नोकरी करून, कधी व्यवसाय करून, तर कधी कौटुंबिक जबाबदाऱ्या देऊन. या सर्वांचं स्वतःचं महत्त्व आहे. परंतु जर आत्मनिरीक्षण, ध्यान आणि आंतरिक शांतीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, तर तो काळ आहे ना, केवळ शरीराचा काळ असतो ना, तो आत्म्याचा असतो का बरं? कधीच नाही. म्हणून जीवनामध्ये शांती मिळवण्यासाठी नक्की करावं काय? बघा, त्या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहू. म्हणजे काही वेळ आहे ना, शांत राहण्यासाठी सवय लावा. दिवसातून फक्त 10 मिनिटे न बोलता बसा.
यावेळी फक्त श्वासाच्या प्रवाहाची जाणीव ठेवा. हळूहळू मनातील गोंधळ शांत होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. विचारांना थांबवू नका, त्यांना फक्त येऊ जाऊ द्या. मनाला जबरदस्ती शांत करण्याचा प्रयत्न करू नका. विचारांना ढगांसारखे जाऊ द्या. हा सराव आहे ना, मानसिक ताण कमी करतो आणि मन हलके करतो. म्हणजे एक गोष्ट तुम्ही यामध्ये नक्की करा, सोशल मीडियापासून दूर राहा. मोबाईल, सोशल मीडिया सतत माहितीचा भडीमार मनाला अस्वस्थ करतो. दिवसातून किमान आहे ना 1 तास पूर्णपणे डिजिटल मुक्त राहा. यामुळं मानसिक स्पष्टता वाढते ना. हळू विचार करण्याची सवय लावा. घाईघाईने विचार केल्यास निर्णय चुकीचे होतात. म्हणून कोणत्याही मुद्द्यावर शांतपणे आहे ना 2-3 वेळा विचार करा. ही सवय जीवनात आहे ना स्थिरता आणि शांती आणते. आठवड्यातून काही वेळा आहे ना निसर्गाशी जोडून घ्या आणि मनाला रिसेट करा. अनावश्यक प्रश्न विचारणं टाळा. प्रत्येक प्रश्न विचारणं आवश्यक नसतं. कधीकधी मन आहे ना स्वतःच गोंधळ निर्माण करतं. असे प्रश्न लिहून घ्या आणि काही वेळानंतर पहा. बहुतेक प्रश्न आहेत ना स्वतःचं आपल्यामध्ये असतात, पण ते आपण विसरून जातो. ध्यान आणि प्राणायाम करा. रोज काही वेळ ध्यान केल्यानं मनाला स्थिरता मिळते ना. प्राणायामानं मन शुद्ध आणि शांत होतं, ज्यामुळं भावनिक संतुलनसुद्धा वाढतं ना. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आहे ना प्रतिक्रिया देण्यापूर्वी थांबा. हे छोटंसं थांबणं आहे ना तुम्हाला राग, निराशा किंवा गोंधळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयापासून वाचवू शकेल. म्हणजे आपल्या आतल्या गोंधळाला ओळखा, बाह्य नाही. आंतरिक गोंधळ आहे ना सर्वात जास्त हानी पोचवतो. आणि नियमितपणे आहे ना या आत्मचिंतन केल्यानं हा गोंधळ कमी करता येतो. म्हणजे दररोज काही वेळ आहे ना ध्यानासाठी द्या. म्हणजे आपल्या शब्दात सांगायचं झालं ना तर उपासना रोज केली पाहिजे. जो उपासना रोज करेल ना त्याच्या जीवनामध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्याला कोणतेही प्रश्न आहे ना देवापुढे मांडण्याची गरज पडणार नाही. त्याला आपोआप प्रचिती चालून येईल. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये आहे ना सर्व काही योग्य घडेल. म्हणजे नैतिकता आणि संयम आहे ना तो स्वतःहून स्वीकारा. जेव्हा जीवनामध्ये नैतिकता आणि शुद्धता आहे ना या आध्यात्मिक प्रवासाचा पाया आहे. म्हणजे अंतर्दृष्टी विकसित करा. केवळ बाह्य जगच नाही तर आतील जग देखील जाणून घ्या. धर्म आणि अध्यात्माला जीवनाचा एक भाग बनवा. पुस्तके, सत्संग आणि चिंतन यांच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला ह्या संतांनी हे शिकवलेलं आहे ना, ही उपासना आहे ना हेच सर्वश्रेष्ठ आहे. उपासना आहे ना या आनंदी जीवनाचा पाया आहे. जोपर्यंत आपण ब्रह्ममुहूर्तावर उपासना करत नाही तोपर्यंत आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही. म्हणून आजवर झालं गेलं विसरून जा. आताच रामनवमी झालेली आहे. या रामनवमीला जर आपण संकल्प केला नसेल तर आज संकल्प करा. निश्चित तुम्हाला भगवंत पावेल. तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी आहेत ना भगवंत निश्चित दूर करेल. तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील. फक्त भगवंतावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि कर्माने वागा. एक वेळ भक्ती केली नाही तरी चालेल, पण कर्माने जेव्हा वागाल ना तेव्हा भगवंत तुमच्या जवळ आलेला असेल. काही चिंता करू नका, कारण चिंता कुणालाही सोडत नाही. पण जो भगवंताच्या दाराशी असतो ना त्याच्यापुढे चिंता कधीच येत नाही. म्हणून भगवंताला जवळ करा, श्रद्धा ठेवा, चांगले विचार ठेवा. एक ना एक दिवस तुमचं स्वप्न पूर्ण होईल. कधी आपल्या जीवनामध्ये जर दुःख येत असेल ना तर कधीच भगवंताला दोष देऊ नका. कारण आपल्या पूर्वजन्मीचे जे कर्म आहेत ना तो भोग आपल्याला भोगावा लागत आहे. म्हणून ते आपल्या जीवनामध्ये दुःख आहेत. म्हणूनच समोरच्याला क्रोधी मानू नका, दोषी मानू नका. एक दिवस तुम्ही दुसऱ्याचा जर चांगला विचार केला ना तर तुमचं सुद्धा चांगलं होणार आहे. म्हणून शांत राहा, मौनात राहा, रोज उपासना करा. भगवंत तुमचं भलंच करणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.